नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्टडी पॉइंट मराठी. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या PDF तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. चला तर बघूया आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न, जे की आज दिनांक 10 एप्रिल 2026. चला तर सुरुवात करूया. हा प्रश्न मी तुम्हाला दिला होता काल, सोडवण्यासाठी याचं उत्तर बघूया. भारताने कोणती अणुशक्तीवर चालणारी स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी नौदलात सामील केली आहे? तर कोणती केली आहे? ऑप्शन नंबर ए INS हरी दमन ही केली आहे. बघूया आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. पहिला प्रश्न, जागतिक बँकेने भारताचा आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा विकास दर 30 बेसिक पॉइंट्स वाढून किती टक्क्यापर्यंत असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? तर 6.6%. जागतिक बँकेची स्थापना कधी झाली? तर जुलै 1944. याचे कामकाज जे सुरू झाले ते झाले होते डिसेंबर 1945. वर्तमानाचे अध्यक्ष कोण आहे? तर अजय बंगा. याचे मुख्यालय कुठे येतं? वॉशिंग्टन DC, अमेरिका. दुसरा प्रश्न बघूया. AI असिस्टंटला शक्ती देण्यासाठी डिझाईन केलेले म्यूज पार्क नावाचे AI मॉडेल कोणी लॉन्च केले? कोणी लॉन्च केले? तर मेटाने लॉन्च केले आहे. तिसरा प्रश्न बघूया. अलीकडे चर्चेत असलेली अ रोड वेल ट्रॅव्हल या आत्मचरित्राचा संबंध कोणाशी येतो? कोणाशी? RK राघवन यांच्याशी आहे. चौथा प्रश्न, IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलाय? तर भुवनेश्वर कुमार ठरलाय. सर्वात जास्त बळी घेणारा स्पिनर कोण आहे? तर यजुवेंद्र चहल 233 बळी. हे IPLचे कितवे संस्करण आहे? तर 19वे संस्करण आहे. पाचवा प्रश्न, कोणत्या राज्यातील सिपाही जाला जिल्हा देशातील सर्वश्रेष्ठ जिल्हा पंचायतचा सन्मान मिळाला या जिल्ह्याला? कोणत्या जिल्ह्याला? तर सिपाही जाला या जिल्ह्याला. ते कोणत्या राज्यात आहे? तर ते त्रिपुरा राज्यात आहे. याचं बक्षीस किती मिळालं त्या राज्याला, त्या जिल्ह्याला? तर 5 करोड रुपये. त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती? तर आगरतळा. मुख्यमंत्री कोण आहे? डॉक्टर माणिक शहा. सहावा प्रश्न, अरब लीगचे महासचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर कोणाची निवड करण्यात आली? नबील फहमी. ते इजिप्त या देशातील आहे. सातवा प्रश्न, त्रिसेवा सेमिनार रन संवाद कोणत्या ठिकाणी सुरू झाला? कोणत्या ठिकाणी सुरू झाला? तर बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी सुरू झाला आहे. आठवा प्रश्न, RBI नुसार आर्थिक वर्ष 2027 या वर्षासाठी भारताचा GDP वाढ किती राहण्याचा अंदाज वर्तवला? किती? 6.9%. पुढचा प्रश्न बघूया. नववा प्रश्न, कोणत्या राज्याने कर्करोगाला एक अधिसूचित रोग म्हणून घोषित केले? कोणत्या राज्याने केले? तर तेलंगणा या राज्याने केले आहे. 10वा प्रश्न, 25वी अखिल भारतीय जल क्रीडा समूह चॅम्पियनशिप 2026 कोणत्या ठिकाणी सुरू झाली? कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे? उत्तराखंड या ठिकाणी सुरू झाली आहे. 11वा प्रश्न, मिश्र मार्शल आर्ट लढत जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलाय? तर कोण ठरलाय? संग्राम सिंग. तो कुठला आहे? तर हरियाणा या राज्यातील आहे. कुठे झाली होती स्पर्धा? तर टायगर स्पोर्ट क्लब अर्जेंटिना या ठिकाणी. फ्लोरियन कोर्डियर या फ्रेंच फायटरला हरवून त्याने ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. आजच्या दिवसातील शेवटचा प्रश्न, राज्यात चित्रपताका चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार? कोणता? चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. हे होते आजच्या दिवसातील आपले महत्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. पुढचा हा प्रश्न तुमच्यासाठी, याचे योग्य उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून टाका. सांगा, याचं अलीकडेच युरोपियन देशांमध्ये कोणता विषाणूजन्य रोग पसरला? याचं उत्तर तुम्ही मला सांगा. काय येतं? कोरोना आहे का? डेंग्यू आहे का? न्यूकॅसल आहे का? चिकनगुनिया आहे? एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया आपण. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस.
हे होते आपले महत्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.